बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। स्मार्टफोन वापरकर्त्यांच्या सायबर सुरक्षेसाठी केंद्राने आणलेले संचार साथी ॲप हे मुळात हेरेगिरी करण्यात वापरण्यात येणारे पेगासस तंत्रज्ञान असल्याचा मोठा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलाय। सरकारने पेगाससचे नाव बदलून संचार साथी केलं, हा जनतेची हेरगिरी करण्याचा प्रयत्न आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना मतदान करणाऱ्या लोकांवर पाळत ठेवण्याऐवजी देशावर हल्ले करणाऱ्यांवर नजर ठेवावी असं ते म्हणालेत। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत आजही अनेक पक्षप्रवेश झाले। यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी वरील आरोप केला। ते म्हणाले, आपल्या पक्षात कालही प्रवेश झाले। ठाण्यातील काही कार्यकर्ते गद्दारांसोबत गेले होते, ते परत आलेत। आजही काही जण परत आलेत। थोडक्यात आता गद्दारांचा बुडबुडा फुटलाय। त्यांच्यात आता अक्षरशः मारामारी आणि बाचाबाची सुरू आहे। त्याला कंटाळून किंवा त्यांचे खरे रूप समजल्यामुळे हे लोक पुन्हा शिवसेनेत येत आहेत। त्याबरोबरीने भाजप आणि राष्ट्रवादीचे लोकही आपल्या पक्षात येत आहेत। रोजच पक्षप्रवेशाचे कार्यक्रम सुरू आहेत। याचे कारण असं की गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत भाजपचा बुरखा फाटलाय। उद्धव ठाकरे म्हणाले, आज पेपरमध्ये तुम्ही वाचलं असेल की त्यांनी काही ठिकाणची नावं बदलली आहेत। राजभवनाचे लोकभवन आणि PMOचे सेवातीर्थ असं नाव बदलण्यात आलंय। केंद्र सरकार या नामकरणाच्या आडून आणखी एक गोष्ट करतंय। ती गोष्ट आता सर्वांच्या लक्षात आली आहे। काही वर्षापूर्वी तुम्ही पेगासस हे नाव ऐकलं असेल। काय होतं पेगासस? हे पेगासस जनतेच्या मोबाईलमध्ये टाकून हेरगिरी करायचे। आता पेगाससचे नाव बदलून संचार साथी असं करण्यात आलंय। म्हणजे हे लोक हेरगिरीच करतायत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना मतदान करणाऱ्या लोकांवर पाळत ठेवण्याऐवजी देशावर दहशतवादी हल्ले करणाऱ्यांवर नजर ठेवावी। महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या अनेक घडामोडी घडत असताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची अनपेक्षित भेट झाल्यानं नवे राजकीय संकेत मिळत आहेत। संजय राऊत यांचे व्याही राजेश नार्वेकर यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्याला काल अनेक प्रतिष्ठित राजकीय नेते उपस्थित होते। त्यात देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा देखील समावेश होता। याच विवाह सोहळ्यात संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची समोरासमोर भेट झाली। सध्या दोन्ही गटांमध्ये तीव्र राजकीय विरोध असताना झालेल्या या भेटीनं चर्चांना अधिक उधाण आलंय। विशेष म्हणजे या भेटीत दोन्ही नेत्यांनी जवळपास 15 मिनिटं हसत खेळत संवाद साधल्याचं सूत्रांकडून समजतंय। त्यामुळे ही भेट राजकीय दृष्टीनं अधिक महत्त्वपूर्ण मानण्यात येते। संजय राऊत हे काही दिवसांपूर्वी गंभीर आजारानं त्रस्त होते। त्यांच्या प्रकृतीत अचानक घसरण झाल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं। त्यांनी स्वतः सोशल मीडियावरून आपल्या आजाराबाबत माहिती दिली होती आणि डॉक्टरांनी त्यांना सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला देखील दिला होता। त्यामुळे काही काळ राजकीय कामकाजापासून दूर राहिले होते। मात्र त्यांच्या प्रकृतीत अपेक्षेपेक्षा लवकर सुधारणा झाली आहे। त्यामुळे गेल्या काही दिवसात त्यांनी मर्यादित स्वरूपात काही कार्यक्रमांना हजेरी लावण्यास सुरुवात केली। त्यांच्या प्रकृतीबाबत विचारपूस करण्यासाठी स्वतः उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या भांडूप येथील निवासस्थानी भेट देत परिस्थितीची चौकशी केली होती। त्यावेळी उद्धव ठाकरे यांनीही माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत लवकरच राजकीय क्षेत्रात पुन्हा सक्रिय होतील असा विश्वास व्यक्त केला होता। राजेश नार्वेकर यांच्या मुलाच्या लग्नात झालेली भेट केवळ शिष्टाचारापुरती होती की त्यामागे काही राजकीय चर्चा झाली, हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे। सूत्रांच्या माहितीनुसार फडणवीस यांनी राऊत यांच्या प्रकृतीचा विशेष उल्लेख करत त्यांची तब्येत कशी आहे याबाबत सविस्तर चौकशी केली। दोन्ही नेत्यांमध्ये या काळात झालेल्या राजकीय घटनांची थोडीफार चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे। या दरम्यान आशिष शेलार हे दोघांच्या जवळ उपस्थित राहिले। त्यामुळे ही भेट पूर्णपणे सौहार्दपूर्ण वातावरणात झाली असल्याचं स्पष्ट होतं। मात्र या दोन्ही नेत्यांच्या चर्चेची माहिती अधिकृतरित्या उघड करण्यात आलेली नाही। पण दोघेही राजकारणातील अनुभवी खेळाडू असल्यानं फक्त गप्पा असा निष्कर्ष राजकीय वर्तुळ काढण्यास तयार नाही। महाराष्ट्रातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी संसदेत महाराष्ट्र सरकारकडून मदतीच्या मागणीसाठी अद्याप कोणताही अहवाल मिळाला नसल्याचं सांगितलंय। त्यावर मुख्यमंत्र्यांनी यासंबंधीचा अहवाल यापूर्वीच पाठवल्याचा दावा केलाय। त्यामुळे केंद्राला मदतीचा अहवाल पाठवला की नाही याविषयी संभ्रमावस्था निर्माण झाली आहे। देवेंद्र फडणवीस या प्रकरणी बुधवारी पत्रकारांशी स्थिती स्पष्ट करताना म्हणाले, संसदेतील प्रश्नोत्तराची प्रक्रिया ही 35 दिवस आधीच्या माहितीवर आधारित असते। त्यामुळे मंत्र्यांचे उत्तर त्यावेळच्या स्थितीनुसार असू शकते। प्रत्यक्षात राज्य सरकारने आपला अहवाल यापूर्वीच केंद्राकडे सुपूर्द केलाय। केंद्रीय पथकाने 2 वेळा राज्याचा दौरा करून पाहणीही केली आहे। त्याचा अहवालही सादर झालाय असं फडणवीस यांनी सांगितलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की
संसदेत जी प्रश्नोत्तरे असतात ती 35 दिवस आधीची असतात. आपला अहवाल केंद्र सरकारकडे गेलाय. केंद्र सरकारने त्या अनुषंगाने आपल्याकडे 2 वेळेस टीम पाठवली सुद्धा. त्या टीमने त्या अनुषंगाने आपला अहवाल सादर सुद्धा केलाय. मात्र इन्फ्रास्ट्रक्चरचे जे नुकसान झालं त्या संदर्भात टीम नंतर येईल. आधी कृषीची टीम येऊन जाईल. त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चरच्या संदर्भात आपल्याला जी मदत द्यायची आहे त्या संदर्भातील टीम पुढच्या आठवड्यात येणं अपेक्षित आहे. ती टीम आल्यानंतर त्याचा अहवाल जाईल, पण कृषी संदर्भातील अहवाल गेलेला आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी संसदेत महाराष्ट्र सरकारकडून अतिवृष्टीग्रस्तांना केंद्राची मदत म्हणून देण्यासंबंधीचा अहवाल अद्याप प्राप्त झाला नसल्याचं स्पष्ट केलं आहे. यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारची चांगलीच अडचण झाली आहे. विरोधकांनी या प्रकरणी सरकारवर टीकेची झोड उठवत हे सरकार आहे की रयतेच्या जीवावर उठलेला रझाकार असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे. राज्य सरकारकडून शेतकऱ्यांची टिंगलटवाळी सुरू असल्याचा आरोपही विरोधकांनी या प्रकरणी केलाय. महाराष्ट्रात 2 महिन्यांपूर्वी अतिवृष्टी झाली होती. त्यात राज्यात सर्वत्र विशेषतः मराठवाड्यातील शेतकऱ्यांचं अमाप नुकसान झालं होतं. अनेक ठिकाणी शेतजमीन खरडून गेली होती. यामुळे शेतकरी आणि विरोधी पक्षांनी तत्काळ मदतीची मागणी केली होती. त्यावर उपाय म्हणून राज्य सरकारनं काही हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं होतं. तसंच ही मदत दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचवण्याची ग्वाही दिली होती. त्यानंतर राज्य सरकारनं अतिवृष्टीत झालेल्या नुकसानीचा अहवाल केंद्राला पाठवून केंद्राचीही लवकरात लवकर मदत मिळवण्याचा प्रयत्न सुरू करण्याचा शब्द दिला होता. पण आता केंद्रीय कृषी मंत्र्यांनी संसदेत बोलताना राज्य सरकारचा असा कोणताही अहवाल अद्याप मिळाला नसल्याचं स्पष्ट केलंय. त्यामुळे सरकारची अडचण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणी फडणवीस सरकारवर निशाणा साधलाय. महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना अतोनात नुकसान सहन करावं लागलंय. अनेक ठिकाणी शेतातील माती देखील वाहून गेल्याच्या घटना समोर आल्या. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. पशुधनाचं नुकसान झालं. राज्यातील संकटात अडकलेल्या शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी संपूर्ण कर्जमाफी करा अशी आम्ही सर्वांनी मागणी केली. परंतु हे सरकार कर्जमाफीबाबत गंभीर नाही. अतिवृष्टीनंतर काही महिने उलटून गेले तरीही कर्जमाफीसाठी महाराष्ट्र शासनानं अद्याप प्रस्तावच पाठवलेला नाही. खुद्द केंद्र सरकारनं याबाबतची सत्य परिस्थिती उघड केली आहे. राज्यातील शेतकरी बांधव दयनीय अवस्थेत असताना सत्ताधारी मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात आणि प्रचारासाठी हेलिकॉप्टरमधून फिरण्यात व्यस्त आहेत. हे अतिशय विदारक चित्र आहे. या सरकारचं प्राधान्य शेतकरी बांधवांच्या कर्जमाफीला नाही तर निवडणुकीच्या प्रचाराला आहे हे स्पष्ट दिसतं असं त्या म्हणाल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीला विरोध दर्शवल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मुद्द्यावरील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. नाशिक तपोवनात वृक्षतोड व्हावी असं आमच्यापैकी कुणाचंही मत नाही. या प्रकरणी अधिकाधिक झाडे वाचवण्याचे प्रयत्न केले जातील. आमच्यासाठी पर्यावरण आणि कुंभमेळा या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत असं ते म्हणालेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तपोवनातील वृक्षतोडीच्या मुद्द्यावर अभिनेते सयाजी शिंदे यांच्या भूमिकेचे जोरदार समर्थन केलं होतं. त्यामुळे तपोवनातील वृक्षतोडीचे कथित समर्थन करणाऱ्या मंत्री गिरीश महाजन यांची पर्यायाने भाजपची अडचण झाली आहे. यामुळे तपोवनातील वृक्षतोडीचे कथित समर्थन करणारे मंत्री गिरीश महाजन यांची पर्यायाने भाजपला अडचण झाली होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. या प्रकरणी त्यांनी पर्यावरणही महत्त्वाचं आहे आणि कुंभमेळाही महत्त्वाचा आहे असं सांगत या दोन्ही गोष्टींवर योग्य तो तोडगा काढण्याची ग्वाही दिली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, कुंभमेळा आपल्या सर्वांसाठीच महत्त्वाचा आहे. त्याचवेळी पर्यावरणही महत्त्वाचं आहे. झाडेही महत्त्वाची आहेत. मी असेल, एकनाथ शिंदे असतील किंवा अजित पवार असतील, आमच्यापैकी कुणाचंही मत नाही की अशा पद्धतीनं झाडं तोडली गेली पाहिजेत. पण एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल. प्रयागराजचा कुंभमेळा ज्या ठिकाणी होतो तिथं 15,000 हेक्टर जागा आहे आणि आपला कुंभमेळा ज्या साधूग्रामला शतकानुशतकांपासून होत आहे तिथं केवळ 300 ते 350 एकर जागा आहे. आपण 2015 ते 2016चा गुगल मॅप बघितला तर यापैकी एकही झाड आपल्याला दिसत नाही. ज्यावेळी महाराष्ट्र सरकारने 50 कोटी वृक्ष लावण्याचा कार्यक्रम घेतला त्यावेळी नाशिक महापालिकेने विचार करून ही झाडं लावली, कारण ती रिकामी जागा होती. 12 वर्षात एकदाच आपण ती जागा वापरतो. आता ज्या ठिकाणी साधूग्राम तयार करण्याचा विचार झाला तेव्हा तिथं झाडं दिसून आली. घनदाट झाडांमुळे तिथं साधूग्राम तयार करता येत नाही. त्यामुळं आता हा प्रश्न निर्माण झाला आहे की या प्रकरणी योग्य तो मार्ग काढून कमीत कमी झाडे कापण्याचा किंवा कापूच नयेत अथवा दुसरीकडे लावण्याचा, अधिकाधिक झाडे वाचवावीत, अजून काही पर्याय आहेत का, या सगळ्या गोष्टींचा विचार केला जातोय असं ते म्हणालेत.
उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचा निकाल एकाच दिवशी जाहीर करण्याचे महत्त्वाचे आदेश मंगळवारी दिले. राज्य निवडणूक आयोगानं 284 पैकी फक्त 24 नगरपरिषदांमध्ये काही प्रभागातील मतदान प्रक्रिया पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. हे मतदान 20 डिसेंबरला घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र पूर्वीच 3 डिसेंबर रोजी पार पडलेल्या निवडणुकांचे निकाल जाहीर करण्याची तयारी निवडणूक आयोगाने केली होती. परंतु न्यायालयानं हस्तक्षेप करून सर्व ठिकाणांवरील मतमोजणी एकत्रितपणे 21 डिसेंबरला करावी असा आदेश दिला. न्यायालयाच्या या निर्णयामुळे राज्य निवडणूक आयोगाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं. या गोष्टी याआधीच निवडणूक आयोगाला लक्षात यायला हव्या होत्या. अशा प्रकारची टीका राजकीय पातळीवर सुरू झाली आणि निवडणूक नियोजनाबाबत मोठी चर्चा घडून आली. या संपूर्ण घडामोडीनंतर भाजपकडून राज्य निवडणूक आयोगाच्या निर्णय प्रक्रियेवर थेट नाराजी व्यक्त करण्यात आली. विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आयोगाच्या कारभारावर कठोर टीका केली. गेल्या 25-30 वर्षापासून मी निवडणुका पाहत आहे, पण जाहीर केलेल्या निवडणुका आणि निकाल इतक्या सहजपणे पुढे ढकलले जाताना प्रथमच पाहतोय, असं फडणवीस म्हणाले. निवडणूक आयोगानं घेतलेले कायदेशीर निर्णय चुकीच्या अर्थानं घेतल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच आयोगाचे वकील कोण आहेत हे माहिती नसलं तरी त्यांनी कायद्याचा चुकीचा अर्थ लावला, अशी टीका त्यांनी केली. उमेदवार मेहनत करतात, प्रचार करतात, मतदार आशा बांधून ठेवतात, त्यांचा भ्रमनिरास होणं अयोग्य असल्याचं फडणवीसांचं मत होतं. काँग्रेस नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक AI व्हिडिओ बनवलाय, ज्यामुळे वाद निर्माण झालाय. व्हिडिओमध्ये पंतप्रधानांना चहावाला दाखवला आहे. त्यांच्या हातात चहाची किटली आहे. भाजपने व्हिडिओवर टीका करत काँग्रेसवर हल्ला चढवलाय. भाजप प्रवक्ते शहजाद पुनावाला यांनी Xवर पोस्टमध्ये लिहिले, नामदार काँग्रेस OBC समुदायातून आलेल्या कामगार पंतप्रधानांना सहन करू शकत नाहीत. पुनावाला यांनी लिहिले, पंतप्रधान मोदी गरीब पार्श्वभूमीतून येतात. काँग्रेसने यापूर्वीही त्यांच्या पार्श्वभूमीची खिल्ली उडवली होती. त्यांनी त्यांना 150 वेळा शिवीगाळ केली. त्यांनी बिहारमध्ये त्यांच्या आईला शिवीगाळ केली. जनता त्यांना कधीही माफ करणार नाही. हे लक्षात घ्या की ही पहिली वेळ नाही जेव्हा काँग्रेसकडून पंतप्रधान मोदींचा AI व्हिडिओ बनवला गेलाय. यापूर्वी 12 सप्टेंबर रोजी बिहार काँग्रेसने त्यांच्या X हँडलवर पंतप्रधानांचा एक AI जनरेटेड व्हिडिओ पोस्ट केला होता. 36 सेकंदांच्या AI व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदींना भेटणारी व्यक्ती आणि त्यांच्या दिवंगत आई हिराबेन यांच्याशी साधर्म असलेली महिला दाखवण्यात आली होती. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं होतं, साहेबांच्या स्वप्नात आई आली, पहा रंजक संवाद. या व्हिडिओनंतर बिहारमधील राजकीय वातावरण तापलं. भाजपने हा व्हिडिओ पंतप्रधान आणि त्यांच्या आईविरुद्ध आक्षेपार्ह असल्याचं सांगत हा मुद्दा संपूर्ण बिहार निवडणुकीदरम्यान उचलून धरला. भाजपने काँग्रेसवर राजकारणात सर्व मर्यादा ओलांडल्याचा आरोप केला. केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह म्हणाले, राहुल गांधी आता इतके खाली घसरले आहेत, जशी त्यांची बनावट आई आहे. त्यांना स्वतःच्या आईच्या इज्जतीची पर्वा नाही. ते दुसऱ्यांच्या आईला कुठून सन्मान देणार? भाजप प्रवक्ते अरविंद सिंह म्हणाले, काँग्रेस पक्ष नीचतेच्या शेवटच्या पायरीवर पोहोचलाय. हे लोक कोणत्याही व्यक्तीच्या भावनांशी खेळत आहेत. पंतप्रधानांच्या दिवंगत मातेचा AI व्हिडिओ जारी करणं हे खूप मोठं दुर्दैव आहे. यांना माहीत नाही की आईची भावना काय असते, मुलाची भावना काय असते. राज्यात झालेल्या नगरपालिकांच्या निवडणुकीचा महायुतीवर काहीही परिणाम होणार नाही. राज्यातील महायुती आणि NDA हे एकसंघपणे काम करतायत. लोकल निवडणुकीचा काहीही परिणाम महायुतीच्या समन्वयावर पडणार नाही, असं भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की निवडणूक पुढे ढकलण्याची निवडणूक आयोगाची भूमिका चुकीची होती. त्यांनी निवडणूक पुढे ढकलायला नको होती. या संदर्भात आम्ही त्यांना 4 वेळा पत्र लिहून निवडणूक पुढे ढकलू नका अशी विनंती केली होती. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की निवडणूक रद्द करणं, पुढे ढकलणं हे जे काही राज्यात सुरू आहे यावर आम्ही निवडणूक आयोगाशी रोजच संवाद साधत आहोत. आयोगाला आम्ही निवडणूक पुढे ढकलू नका यासाठी 4 पत्रही पाठवली आहेत. आता नाना पटोले यांना सर्वच गोष्टीमध्ये राजकारण करायचं आहे तर ती वेगळी गोष्ट आहे. आम्ही सर्वच लोक संतप्त आहोत. राज्य निवडणूक आयोगाच्या भूमिकेशी आम्ही असमर्थ आहोत. ही भूमिका आम्ही स्पष्ट केली आहे. या संदर्भात आम्ही आयोगाला पत्र देखील दिलंय. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी राज्य सरकारनं केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवलाय. त्यानंतर केंद्रीय पथक येतं आणि ते अंतिम करतं. शेवटी लोकसभेच्या उत्तरामध्ये हेच आलं असेल की अंतिम मदतीचा गोषवारा या नियोजित ठिकाणी गेला नसेल. राज्य आणि केंद्र सरकारचा ताळमेळ अजून बसून अंतिम मदतीला गेला नसेल. आज राज्य आणि केंद्र सरकारची पाहणी झाली आहे, त्यामुळे आता मदतीसंदर्भात अंतिम प्रस्ताव जाईल. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.